मित्रांनो, आता माझं लग्न झालंय. माझा नवरा राहुल बँकेत मॅनेजर म्हणून काम करतो. आम्हाला अजून मुलं नाहीत. आमचं घर खूप मोठं आहे, त्यामुळे माझ्या नवऱ्याने 4 रूम भाड्याने दिल्या आहेत. सगळ्या भाडेकरूंमध्ये खासगी नोकरी करणारे लोकच होते. भाडेकरूंचे नवरे सकाळी कामावर जातं आणि त्यांच्या बायका एकतर घरी असत किंवा काही जणी आपल्या कामानिमित्त बाहेर जात. त्यामुळे दुपारी माझं घर जवळपास सुनसानच असायचं. मी माझ्या सगळ्या भाडेकरूंशी खूप चांगलं बोलते, पण काय करू? जेव्हा मला सुंदर अनुभव घेण्याची तीव्र इच्छा जाणवते तेव्हा मी माझ्या भाडेकरूबरोबर अनुभव घेण्याचा विचार करते. माझा नवरा राहुल सुंदर अनुभव द्यायला खूप मस्त आहे. जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते मला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचे, पण मला रोज सुंदर अनुभव घेण्याची इच्छा जाणवायची आणि माझा नवरा ऑफिसच्या कामामुळे आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 वेळाच मला सुंदर अनुभव द्यायचा. त्यामुळे माझी इच्छा पूर्ण होत नव्हती. मी सकाळी सगळी घरकाम उरकून घेते आणि जेव्हा घरातले लोक नोकरीवर जातात तेव्हा मी घरी एकटीच राहते. दुपारी मी भाडेकरूंशी गप्पा मारते. त्यातल्या बऱ्याच बायका बाहेर गेल्या की मला खूप कंटाळा यायचा. माझ्या मैत्रिणी तर मजेत होत्या, कारण त्या घरी त्यांच्या बॉयफ्रेंड्सना किंवा शेजाऱ्यांना बोलवून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायच्या. माझ्या भाडेकरूंमध्ये एक मुलगा होता, त्याचं नाव समीर. तो अजून अविवाहित 25 वर्षांचा होता. आमच्यात लवकरच मैत्री झाली. मला तो खूप आवडायला लागला. आम्ही एकमेकांशी मजाक मस्ती करायचो. समीर खूप चांगला मुलगा होता. तो संध्याकाळी शिफ्टमध्ये कामावर जायचा, त्यामुळे दुपारी मी त्याच्याशी गप्पा मारायचे. जेव्हा मी कपडे वाळवायला छतावर जायचे तेव्हा समीर माझ्या मागे यायचा आणि आम्ही छतावर गप्पा मारायचो. जसजशी आमची बोलणी वाढली तसा तो मला डबल मिनिंग गोष्टी बोलायला लागला. मीच त्याला मोकळीक दिली, त्यामुळे तो आणखी मोकळा झाला. मला तो माझ्यासाठी एक परफेक्ट शिकार वाटायचा. मी त्याला माझ्या जाळ्यात अडकवायचं ठरवलं, पण तरीही मी त्याला घरी बोलवू शकत नव्हते. त्यामुळे मी त्याच्याशी बोलूनच मजा घ्यायचे. हळूहळू माझं आणि समीरचं नातं प्रेमात बदलायला लागलं. समीर कधी कधी माझ्या व्यक्तिमत्वाकडे पाहायचा. मीही त्याला प्रभावित करायला लागले होते, त्यामुळे मी त्याला जास्तच व्यक्तिमत्व दाखवायचे. तोही माझ्या मागे जास्त यायला लागला. मला माहीत होतं की त्याला माझं व्यक्तिमत्व आवडतं. आम्ही कधी कधी बोलू शकत नसू तेव्हा एकमेकांना पाहून स्माईल करायचो. त्या स्माईलमध्ये एक खोल अर्थ लपलेला असायचा, जो फक्त मला आणि समीरलाच समजायचा. भाडं गोळा करण्यासाठी मला भाडेकरूंकडे जावं लागायचं. समीरची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो वेळेवर भाडं द्यायचा, त्यामुळे मी त्याला भाड्यात सवलत द्यायचे. कधीकधी मी त्याच्याशी बोलायला त्याच्या खोलीत जायचे. त्याची खोली नीट ठेवलेली असायची आणि माझ्या नवऱ्यालाही तो आवडायचा. त्याच्याबद्दल आम्हाला काही तक्रार नव्हती. एकदा घरात कोणीच नव्हतं. 2 भाडेकरू आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते आणि एक जण ड्युटीवर गेला होता. त्यांची बायकोही दुपारी कामासाठी बाहेर गेली होती. त्या दिवशी मला खूप सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची तीव्र इच्छा जाणवली. मी आंघोळ करून कपडे वाळवायला मुंबईतील आमच्या इमारतीच्या छतावर गेले. कपडे वाळवताना समीरने मला येऊन पकडलं. मी त्याला नकार द्यायला लागले, पण तो ऐकत नव्हता. त्याने मला म्हणाला, "भाभी, मी तुझ्या व्यक्तिमत्वाचा दिवाना झालोय. मला माहीत आहे तुलाही मी आवडतो." त्याचं हे बोलणं खरं होतं. मीही त्याला आवडायला लागले होते. तो मला पापी द्यायला लागला. मी त्याला नकार देत होते, पण मला तो खूप आवडत होता. काही वेळात माझा विरोध थांबला आणि मी त्याला साथ द्यायला लागले. तो पापी देताना माझ्या व्यक्तिमत्वाचा हाताने अनुभव घेऊ लागला आणि मी एकदम प्रभावित झाले. मीही त्याला पापी द्यायला लागले, पण काही वेळाने मी त्याला थांबवलं, कारण शेजारी कधीकधी कपडे वाळवायला छतावर येतात. जर कोणी मला माझ्या भाडेकरूसोबत असं पाहिलं असतं तर माझी बदनामी झाली असती. मी माझ्या खोलीत आले आणि समीरसोबतच्या त्या सुंदर अनुभवाचा विचार करायला लागले. मी त्या विचारात लेटले होते तेव्हा समीरने माझ्या खोलीचे दार ठोठावलं. मी विचारलं, "कोण आहे?" त्याने उत्तर दिलं, "मी आहे भाभी." मी दार उघडलं आणि तो आत येऊन मला पापी द्यायला लागला आणि व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घ्यायला लागला. मी त्याला म्हणाले, "तू तुझ्या खोलीत जा, मी आता येते." तो मान्य झाला. थोड्या वेळाने मी त्याच्या खोलीत गेले. तिथे तो मोकळा होता आणि त्याची दाटून आलेली भावना दिसत होती. त्याने मला बेडवर नेल आणि मला लेटून दार बंद केलं. तो परत येऊन मला पापी द्यायला लागला. त्यावेळी मी पूर्णपणे मोकळी होते. घरात कोणीच नव्हतं. त्याने माझ्या व्यक्तिमत्वाचा हाताने खूप वेळ अनुभव घेतला. मी आवाज काढायला लागले. मी सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी आतुर झाले होते. त्याने मला त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव द्यायला सांगितलं, पण मी नकार दिला. तो थोडा नाराज झाला, पण मान्य केलं. मग आम्ही दोघांनी सुंदर वेळेचा अनुभव घेण्यासाठी तयार झालो. मी समीरला म्हणाले, "आता उशीर करू नको, होमला सुंदर वेळेचा अनुभव देऊन टाक." त्याने मला खाली लिटवल आणि त्याची भावना मोकळी करून जीवनावर सेट करू लागला. आणि मग मी त्याला डोळे मिचकावून इशारा केला. मग त्याने भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागला.
आम्ही दोघंही सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो आणि एकमेकांना पापी देत होतो. दुपारचा वेळ होता त्यामुळे आम्ही दोघंही घामाने भिजलो होतो. मला खूप घाम येत होता आणि समीरला तर त्याहून जास्त. आम्हा दोघांना खूप मजा येत होती. मी ठरवलं की जर माझा नवरा मला रोज सुंदर वेळेचा अनुभव देणार, नाहीतर मी समीरच्या खोलीत येऊन त्याच्याकडून सुंदर अनुभव घेईन. तो सुंदर वेळेचा अनुभव घेत होता आणि मी त्याला साथ देत होते. सुमारे 20 मिनिटांनी आम्ही दोघंही रंग सोडायला लागलो, पण तरीही तो मला सुंदर अनुभव देत होता. मग आम्ही दोघांनी एकत्र जीवनातच रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या आणि आम्हाला खूप मजा आली. दोघेही थकून तसेच काही वेळ लेटले. आमच्या दोघांच्या श्वासा खूप जोरात चालल्या होत्या. थोड्या वेळाने मी उठले, तयार झाले आणि मग खोलीत जायला निघाले. समीरने मला थांबवून काही वेळ पापी दिलं आणि मग मी माझ्या खोलीत आले. त्या दिवशी नंतर मी आणि समीर रोजच दुपारी भेटायला लागलो. माझा नवरा राहुल ऑफिसला गेला की मी घरातली सगळी कामं उरकून थोडं मेकअप करून मस्त साडी नेसून समीरच्या खोलीकडे जायचे. त्याची ती स्माईल बघितली की माझं मन एकदम फ्रेश व्हायचं. तो मला नेहमी म्हणायचा, भाभी तुझी ही साडी आणि तुझं हे हसणं याला कोण ना म्हणेल. मी हसून म्हणायचे, अरे जरा शांत राहा, शेजारी ऐकतील तर काय होईल. पण खरं सांगू मला त्याचं असं बोलणं खूप आवडायचं. आमच्या भेटी आता रोजच्या रुटीनचा भाग झाल्या होत्या. तो मला त्याच्या खोलीत बोलवायचा आणि मग आम्ही गप्पा मारायचो असायचो. कधीकधी थोडं जास्तच सुंदर अनुभव घ्यायचो, पण मला नेहमी एक भीती वाटायची. जर कोणी मला आणि समीरला असं पाहिलं तर माझ्या नवऱ्याला कळालं तर. पण त्या सुंदर वेळेच्या अनुभवात मी इतके हरवून जायचे की सगळ्या भीती विसरायचे. समीरही मला नेहमी म्हणायचा, भाभी टेन्शन नको घेऊ, आपलं हे गुपित फक्त आपल्यातच राहील. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवायचे. पण मित्रांनो, आयुष्य इतकं सोपं नसतं. एक दिवस असा आला की सगळं बदललं. त्या दिवशी दुपारची वेळ होती. मी नेहमीप्रमाणे समीरच्या खोलीत गेले. तो मला पाहून हसला आणि म्हणाला, आज तू काही जास्त सुंदर दिसतेस भाभी. मी हसले आणि म्हणाले, अरे तुझ्या त्या गोड बोलण्याला कोण नाही पडणार. आम्ही गप्पा मारत होतो आणि हळूहळू तो माझ्याजवळ आला. त्याने माझा हात हातात घेतला आणि मला एकदम पापी दिलं. मीही त्याला साथ दिली, पण तेवढ्यात दाराला एक जोरदार आवाज आला. मी एकदम दचकले. समीरनेही घाबरून मागे पाहिलं. कोण आहे? मी घाबरलेल्या आवाजात विचारलं, पण दारातून कोणताही आवाज आला नाही. समीरने मला शांत राहायला सांगितलं आणि हळूच दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. माझं मन धडधडत होतं. हे काय होतं? मी विचारलं. समीरने खांदे उडवले आणि म्हणाला, कदाचित वारा असेल, भाभी तू टेन्शन नको घेऊ. पण मला काहीतरी गडबड वाटत होती. माझं मन म्हणत होतं की कोणीतरी आपल्याला पाहिलंय. मी तडक माझ्या खोलीत परत आले. मनात हजार विचार येत होते. जर कोणी मला आणि समीरला पाहिलं असेल तर माझ्या नवऱ्याला कोणी सांगितलं तर? मी एकटीच खोलीत बसून विचार करत होते. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर अननोन नंबर दिसत होतं. मी फोन उचलला, पण तिकडून कोणताही आवाज नव्हता. फक्त एक हलका श्वास घेण्याचा आवाज येत होता. हॅलो, कोण आहे? मी पुन्हा पुन्हा विचारलं, पण तिकडून कोणीच बोललं नाही. शेवटी कॉल कट झाला. माझ्या मनातली भीती आणखी वाढली. त्या रात्री माझा नवरा राहुल घरी आला. तेव्हा तो नेहमीसारखाच हसतमुख होता. त्याने मला मिठी मारली आणि विचारलं, काय गाज, काय स्पेशल केलंस? मी नेहमीसारखी हसून उत्तर दिलं, काही नाही, नेहमीचीच घरकाम आणि थोडी गप्पा भाडे करूनशी. पण माझ्या मनात त्या दुपारचा तो प्रसंग आणि त्या अनोळखी नंबरचा कॉल सतत फिरत होता. मला वाटत होतं की कोणीतरी मला आणि समीरला पाहिलं आहे, पण कोण आणि का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे घरकाम उरकायला लागले. सगळं कसं शांत होतं. भाडेकरूंच्या बायका आपापल्या कामाला गेल्या होत्या आणि घरात फक्त मी आणि समीर होतो. पण आज समीर काहीसा गप्प दिसत होता. मी त्याला छतावर कपडे वाळवताना भेटले. तेव्हा तो नेहमीसारखा हसला नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तणाव दिसत होता. काय झालं समीर, तू ठीक आहेस ना? मी विचारलं. तो थोडा हसला आणि म्हणाला, हो भाभी, सगळं ठीक आहे. फक्त कामाचं थोडं टेन्शन आहे. पण त्याच्या डोळ्यात मला काहीतरी लपवलेलं दिसलं. मी पुढे काही बोलले नाही, पण माझ्या मनात शंका निर्माण झाली. समीर असा का वागतोय आणि त्या अनोळखी कॉल्स काय? मला वाटत होतं की यात काहीतरी गडबड आहे. त्या दिवशी दुपारी जेव्हा मी माझ्या खोलीत बसून टीव्ही पाहत होते तेव्हा दारावर टकटक झाली. मी दार उघडलं तर समोर अर्जुन उभा होता. तो नवीन भाडेकरू जो कालच आमच्या घरात रूम घ्यायला आला होता. त्याचा तो स्मार्ट लुक, कॉन्फिडंट हसू आणि ती खास स्टाईल मला पहिल्याच भेटीत आवडली होती. त्याने हसत हसत म्हटलं, हाय भाभी, मी अर्जुन. काल आपण भेटलो होतो, आठवतंय ना? हो आठवतंय, मी हसत उत्तर दिलं. काय काम आहे? असं काही खास नाही, फक्त रूमच्या काही गोष्टींबद्दल बोलायचं होतं.
आणि हो मी त्रास देत असाल तर सांगा, मी नंतर येईन. त्याचं बोलणं इतकं गोड होतं की मी लगेच म्हणाले, अरे त्रास कसलाय, आत ये. अर्जुन आत आला आणि आम्ही गप्पा मारायला लागलो. तो सांगू लागला की तो एका मोठ्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याला शांत वातावरण आवडतं. त्याचं बोलणं इतकं इंटरेस्टिंग होतं की मी त्याच्याशी बोलताना वेळ कसा गेला हे कळलंच नाही. पण बोलता बोलता त्याने मला एक प्रश्न विचारला ज्याने माझ्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली. भाभी, तुमच्या इथे बाकीचे भाडेकरू कसे आहेत? म्हणजे सगळे चांगले आहेत ना? त्याने हसत हसत विचारलं, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी हसून म्हणाले, हो सगळे चांगलेच आहेत. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, फक्त असंच विचारलं. त्याने विषय बदलला पण मला वाटलं की तो काहीतरी लपवत आहे. त्याच्या बोलण्यातून मला जाणवलं की तो फक्त रूमबद्दल बोलायला आला नव्हता. त्याला काहीतरी जाणून घ्यायचं होतं. पण काय? त्या रात्री जेव्हा राहुल घरी आला तेव्हा तो थोडा थकलेला दिसत होता. मी त्याला चहा दिला आणि विचारलं, काय झालं, आज इथं का थकलेला दिसतोयस? काही नाही, ऑफिसचं टेन्शन आहे आणि उद्या मला थोडं लवकर जावं लागेल. काही कामासाठी बाहेरगावी जायचंय. बाहेरगावी किती दिवस? मी विचारलं. 2-3 दिवस. तू एकटीच सांभाळशील ना? त्याने हसत विचारलं. हो सांभाळेन. मी हसून उत्तर दिलं. पण माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. राहुल बाहेरगावी जाणार होता. याचा अर्थ मला आणि समीरला पुन्हा एकदा ती सुंदर वेळ घालवण्याची संधी मिळणार होती. पण त्याचवेळी अर्जुनच्या त्या विचित्र नजरेने माझ्या मनात एक अनामिक भीतीही निर्माण केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल लवकर निघून गेला. मी नेहमीप्रमाणे घरकाम उरकली आणि मग छतावर कपडे वाळवायला गेले. समीर तिथे आधीच होता, पण आज त्याचं वागणं काहीसं वेगळं होतं. तो मला पाहून हसला, पण नेहमीसारखी ती खट्याळ चमक त्याच्या डोळ्यात नव्हती. काय झालं समीर, तू काहीतरी टेन्शनमध्ये दिसतोयस? मी हळूच विचारलं. काही नाही भाभी, फक्त असंच. त्याने टाळलं, पण मला खात्री होती की तो काहीतरी लपवत आहे. मी त्याला आणखी दबाव टाकला. सांग ना, काय झालं? मला सांगितलं तर बरं वाटेल. समीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, भाभी, मला वाटतंय की कोणीतरी आपल्याला पाहतंय. कोण? मी घाबरून विचारलं. मला माहीत नाही, पण काल त्या दुपारी जेव्हा आपण छतावर होतो तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी आपल्याला पाहत आहे. आणि मग तुझ्या खोलीच्या दाराचा तो आवाज. माझ्या मनात पुन्हा त्या अनोळखी कॉलची आठवण आली. समीर, तुला खरंच असं वाटतंय की तुझा फक्त गैरसमज आहे? मी विचारलं. खरंच भाभीमला खात्री आहे की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवतंय. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या मनातली भीती आणखी वाढली, पण मी स्वतःला सावरलं आणि म्हणाले, ठीक आहे, आपण जरा जपून राहू आणि आजपासून आपण छतावर भेटणं बंद करू. समीरने होकारार्थी मान हलवली, पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता कमी झाली नाही. मी माझ्या खोलीत परत आले, पण माझं मन सतत त्या अनोळखी कॉल आणि समीरच्या शब्दांभोवती फिरत होतं. दुपारी मी भाडं गोळा करण्यासाठी अर्जुनच्या रूमकडे गेले. त्याने मला हसत हसत आत बोलावलं. त्याची रूम खूपच नीट ठेवलेली होती आणि त्यात एक वेगळी शांतता होती. त्याने मला चहा ऑफर केला आणि मी मान्य केलं. आम्ही गप्पा मारायला लागलो, पण बोलता बोलता त्याने पुन्हा एकदा तेच प्रश्न विचारले. भाभी, तुमच्या इथे बाकीचे भाडेकरू कसे आहेत? म्हणजे कोण कोणाशी जास्त बोलत, कोणाचं कोणाशी जास्त जमतं? मी हसत हसत म्हणाले, अरे सगळे चांगलेच आहेत. तुला असं का वाटतंय? नाही, फक्त असंच विचारलं. मला नवीन जागी आल्यावर सगळं जाणून घ्यायची सवय आहे. त्याने हसत हसत विषय टाळला, पण मला त्याच्या बोलण्यात काहीतरी गडबड वाटत होती. जेव्हा मी त्याच्या रूममधून बाहेर पडले तेव्हा मला त्याच्या टेबलावर एक फोटो दिसला. तो फोटो माझ्या आणि समीरचा होता. आम्ही छतावर गप्पा मारत असताना कोणीतरी तो फोटो काढला होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगेच अर्जुनकडे वळले आणि विचारलं, हा फोटो कुठून आला? अर्जुनने शांतपणे हसत म्हटलं, अरे भाभी, हा फोटो तो मला इथे सापडला. कोणीतरी काढला असावा. मी फक्त ठेवला कारण मला वाटलं की तुम्हाला आठवण येईल. त्याचं हे बोलणं ऐकून माझं मन धडधडायला लागलं. हा फोटो त्याला खरंच सापडला होता की त्याने स्वतः काढला होता? आणि जर त्याने काढला असेल तर त्याला माझ्या आणि समीरच्याबद्दल किती माहीत आहे? त्या रात्री मी माझ्या खोलीत एकटीच बसून विचार करत होते. राहुल बाहेरगावी गेला होता, त्यामुळे घरात एक वेगळीच शांतता होती. पण माझ्या मनात शांतता नव्हती. त्या अनोळखी कॉलस्मीरचं बदललेलं वागणं आणि आता अर्जुनचा तो फोटो सगळं कसं गोंधळात टाकणार होतं. मी ठरवलं की उद्या सकाळी समीरशी बोलून सगळं स्पष्ट करायचं, पण त्या रात्री मला झोप लागली नाही. मध्यरात्री पुन्हा एकदा माझा फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा तोच अनोन नंबर दिसत होता. मी घाबरत घाबरत फोन उचलला. हॅलो, कोण आहे? मी विचारलं. तिकडून पुन्हा ती शांतता, फक्त एक हलका श्वास घेण्याचा आवाज. मला वाटलं की कोणीतरी माझ्याशी खेळ खेळत आहे. मी पुन्हा विचारलं, कोण आहे? बोल ना. पण तिकडून कोणताही आवाज आला नाही. शेवटी कॉल कट झाला.
माझ्या मनातली भीती आता खूप वाढली होती. कोण आहे हे? का करत आहे हे सगळं? आणि अर्जुनला खरंच माझ्या आणि समीरच्या नात्याबद्दल माहीत आहे का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी समीरच्या रूमकडे गेले पण त्याचं दार बंद होतं. मी ठोठावलं पण आतून कोणताही आवाज आला नाही. मी पुन्हा पुन्हा ठोठावलं पण काहीच प्रतिसाद नाही. शेवटी मी त्याला फोन केला पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. मी घाबरून माझ्या खोलीत परत आले. तेवढ्यात मला एक मेसेज आला. तो एक अनोळखी नंबरवरून आला होता आणि त्यात फक्त एकच वाक्य होतं, वजा भाभी सावध रहा. सगळं माहीत आहे. माझ्या हातातून फोन खाली पडला. कोण आहे हे? आणि त्याला काय माहीत आहे? समीर कुठे गेला? आणि अर्जुनच त्या फोटोज काय? मित्रांनो, माझी गोष्ट इथेच थांबते पण ती संपलेली नाही. माझ्या आयुष्यात आता काय होणार? समीर खरंच गायब झाला आहे का की त्याचं काहीतरी वेगळं कारण आहे? आणि अर्जुन तो खरंच फक्त एक भाडेकरू आहे की त्याच्यामागे काहीतरी मोठं रहस्य आहे? आणि तो अनोळखी कॉल आणि मेसेज कोण पाठवत आहे? हे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला अजूनही मिळालेली नाहीत, पण एक गोष्ट मात्र खरी आहे. माझ्या आयुष्यात आता एक नवं वादळ घडणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मला काय करायला हवं? आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. पुढे काय घडू शकेल असं तुम्हाला वाटतं ते आपण पुढच्या भागात पाहूया. पण त्याआधी तुम्ही AP मराठी स्टोरी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भाग 2 पाहायचा असेल तर भाग 2 असं कमेंट करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.